नीटच्या पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत आहे। नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयनं त्याला ताब्यात घेतलेला आहे। पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना झालेला आहे। रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून प्राथमिक चौकशीची जोरदार फेरी झाली आहे। पेपरफुटी रॅकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून फोकस होतोय। नाशिक कनेक्शनमुळे तपासाला नवे धागेदोरे मिळाले। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, खऱ्या अर्थानं नवे धागेदोरे म्हणावं लागेल। काल जी प्राथमिक चौकशी झालेली आहे त्या चौकशीमधून काही समोर आलेलं आहे का आणि पुढची कारवाई कशी असेल? प्रामुख्यानं संपूर्ण देशामध्ये नीटच्या संदर्भानं वेगवेगळ्या आरोपींना निश्चित करण्याचं काम केलं जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास आतापर्यंत 16 आरोपी निश्चित झालेले आहेत। त्यापैकी 2 महाराष्ट्रात असल्याची माहिती होती। त्या सगळ्या अनुषंगानं राजस्थानच्या पोलिसांकडनं नाशिक पोलिसांना एका आरोपीच्या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शुभम खैरनार याला दुपारच्या वेळेला नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 2 न ताब्यात घेतलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर साधारणपणे 8 वाजेच्या दरम्यान सीबीआयचं पथक हे नाशिकमध्ये आलेलं होतं। 4 जणांचं हे पथक होतं। त्या पथकानं सुरुवातीला तासभर शुभम खैरनारची चौकशी केली आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर खरतर सीबीआयचं पथक हे नाशिकला मुक्काम करणार होतं आणि दुसऱ्या दिवशी थेट दिल्लीकडे रवाना होणार होतं। मात्र रात्रीच्या वेळेला सीबीआयच्या पथकानं हा संपूर्ण प्लॅन जो आहे तो रद्द करून रात्रीच्या वेळेलाच सीबीआयचं जे पथक आहे ते मुंबईच्या दिशेनं गेलेलं आहे। रात्रीच्या वेळेला सुद्धा या सगळ्या दरम्यान चौकशी करण्यात आलेली आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी मुंबईमध्ये किंवा थेट दिल्लीला घेऊन त्या आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे नीटच्या अनुषंगाने जो तपास केला जातोय त्याचं जे नाशिक कनेक्शन समोर आलेलं होतं ते पाहता आता सीबीआय कडनं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला जोरदार वेग आलेला आहे। येत्या काळामध्ये धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। श्रद्धा, अगदी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आणखी कोणते मोठे खुलासे होतात हे सुद्धा पाहावं लागेल। थँक्यू।